माझं 1 तारखेला म्हणजे परत कोण आहे तुमचे कोणत्या तारखेला पगार होते? 1 तारखेला. तुमच्या सर्वांचे झाल्यावरच अजून झाली नाही. जोपर्यंत सर्व लोकांच्या होत नाही आम्ही पगारच घेत नाही. आणि हे सारनाथ हाऊसिंग सोसायटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने तुम्ही ठेवा. हे महामानवाचे आम्ही निमित्त काम करतो. आम्ही निमित्त वी आर जस्ट फॅसिलिटेटर. आणि पहिल्यांदा तुम्ही एक वेळा तुम्ही हे आदर्श प्रकल्प निर्माण केल्यामुळे एक आदर्श निर्माण करून गेला. भरपूर आपले कर्मचारी आहेत इकडे पण बाजिलपुरामध्ये सुद्धा थोडा घाण परिस्थितीमध्ये जातात. तुम्ही शहर स्वच्छ ठेवता परंतु तुमचे म्हणजे दिवेखाली अंधारसारखा. त्यामुळे आता तुम्ही मला ते एक वेळा बसा. काय डाऊट्स आहे शंका जे काय असेल ते मला तेच विचार साहेब आमची हे शंका आहे कसे मिळेल. एक घर 350 स्क्वेअर फीट ते मिनिमम तेवढंच असते. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला जास्त पैसे म्हणजे जे काही बांधकामाचे खर्च आहेत तेवढं तुम्हाला काही शंका सर अगोदर जे चेअरमन होते ना त्यांनी काय केलं प्रॉपर लोक घेतलेच नाही. अरे जाऊ द्या आता कर्मचारी आहे की नाही? माझ्या कर्मचारी व्यतिरिक्त कोणी आहे का की त्यांना एक्सरसाइज पण करणार? माझे कर्मचारी असायला पाहिजे. त्याचा आजोबा असेल वडील असेल कोणी असेल त्याचा आम्ही ते पेन्शनरच्या लिस्टमध्ये बघू तर त्यांना त्या पद्धतीने मग तो बीच. आणि समोर काही दुकानं असतील. आता मी जेवढं दुकानं आहे जे दुकान आहेत त्यांना दुकानाचा थोडा वेगळा रक्कम तुम्हाला द्यावं लागेल घरच्या व्यतिरिक्त. कारण तुम्हाला तो प्रायोरिटी आता याच्यानंतर तुम्हाला फक्त 7 दिवसामध्ये तुमची गरज फॉर एक्झाम्पल रगडे या घरामध्ये किती लोक राहतात त्याचं लाईट बिल आधार कार्ड हे सर्व तुम्हाला जमा करण्याची कोणाला आपण करणार बायको. आणि सर एक असा एक प्रश्न होता हे पण करता तरी माझी काय झालं सर 2 वर्षापूर्वी हो मम्मी काही 5-6 घरं वगैरे तोडले. हो चांबडे साहेब वगैरे त्यांचे नाव वगैरे घेऊन आले. प्लॉट मिळून आता त्याला 3-4 वर्ष झाले. बोला मम्मी. आणि फिरायला घेतलं मला. हा ना मग आज म्हणतायत तसं नको शांत बसा. ठीक आहे ना त्यांचं पण घेऊन आहे. सर शहरामध्ये आणखी काही कर्मचारी त्यांच्या सुद्धा वसती आहेत त्यांना सुद्धा आपण भेट देणार. कुठे आहेत बोलवा मला. फाजलपुरा म्हणा किंवा या भागामध्ये बोलवा त्या ठिकाणी त्यांनी. कारण हा आम्ही महानगरपालिकेने त्यांना जागा दिलं होतं. आता त्यांचे अधिकार आहेत त्यांनी कसे राहायची आहे काय राहायची. जर त्यांना आम्ही सहायता म्हणून आम्ही काम मदत करू शकतो. त्यांना मी जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे त्यांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे. त्यांनी हवा असतील त्या गोष्टी आपण कसे सपोर्ट करून करायची आम्ही प्रयत्नशील आहोत. तुम्ही म्हणता विरोध कुठले कोणाचे विरोध आहे? सर उद्या एक आपल्या घरासमोर एक मोर्चा निघाला होता त्याबद्दल तुमचं काय कसं बघता सर? घरामध्ये आपण बघा सरकारी निवासस्थाने असतात सरकारी कार्यालय असतात. आमचे दप्तर ज्या वेळा उघडे असते त्यावेळेला सर्वांसाठी आव्हान की सर्वांनी यावं. आम्ही खूप शिष्टमंडळ सर्वांचे ऐकून घेतलं. तुम्ही त्याचे साक्षी आहेत. सर्व लोक साक्षी आहेत. आणि ज्या वेळेला आमच्याकडे एखादा विषय घेऊन आला आणि तुमच्या बरोबर आहे का इलिगल आहे. इलिगल असेल तर त्याला कितीही तुम्ही काही मोर्चा काढले तरी काही फरक पडणार. जे इलिगल है तो इलिगलच है. ते कोणाचे असेल ते तोडलं जाणार. एक मिनट सुन लीजिए. अभी नया नया जुम्मा हुआ तुमको. ये बहुत सीनियर देने. हमारा दफ्तर तो पूरा खुला हुआ है. आप अपॉइंटमेंट लेके आइए. फिर जरूर हम आपकी प्रश्न सुनेंगे. आपका हर प्रश्न का उत्तर देने के हम प्रयास करेंगे. अगर जहाँ पे गलती हो रही होगी वहाँ पे गलती दुरुस्त करेंगे. क्योंकि इतने बड़ा कार्यवाही में हाँ हम मानते हैं एक आधा जगह पे हमारा नीचे के कर्मचारी शायद कुछ कम ज़्यादा गलती किया होगा. उसका भरपाई भी देने की हम तैयारी है ना. लेकिन शहर विकास होना चाहिए. विकास होने के टाइम पे किसी का भी बेघर हो रहा होगा तो उसको पुनर्वसन करने का पहला दिन से आप ही का कवरेज है. उठा के देख लो. शायद आपके वीडियो 10 दिन का पहले आप देखते नहीं होंगे
लेकिन 10 दिन के पहले का वीडियो उठा के देखिए, तो हम तो जिसका घर जाएगा उसका पुनर्वसन करने का भी जिम्मेदारी हमने कॉरपोरेशन ने ली है, और जिसका 100% जमीन जारी होगी उसका मुबदला देने का भी हमने वादा किया है। लेकिन जगह तुम्हारी होगी, परमिशन लेके तुमने बांधकाम करनी चाहिए। आप भी जाके कवरेज कीजिए, कहाँ पे बांधकाम परमिशन लिया वाला कोई इमारत गिरा है क्या? क्या मैं पूछ रहा हूँ, आप गिरा है क्या? तो नहीं है तो फिर आप खुद ऐसा घुमा के बोलिए नहीं है करके।